शबरीमालाचं जे व्रत असतं ना ते 41 दिवसांसाठी असतं. ॲक्च्युली मी हे लिहून घेतलेले आहे. आणि पहिल्यांदा आपला केरळच्या बसमधून प्रवास सुरू होईल. पाहूया आता बसायला जागा नाही. आपण वर जाताना आपल्याबरोबर काय काय नाही. इरुमिडू म्हणजे एक असा प्रसाद असतो का जो नारळ कट करून त्या नारळ म्हणजे पूर्ण नाही कट करत, वरतून कट करतात, त्याच्यात गावठी तूप टाकतात. हे सगळं जे व्रत आपण पालन करतो हे कशासाठी? आपले जे दुर्विकार आहे, आपले जे इंद्रियाची लोलुपता आहे त्याच्यापासून दूर राहण्यासाठी. पवित्र नाशिक नगरीतून शबरीमालापर्यंत सुरू झालेला हा प्रवास आहे श्रद्धेचा, संयमाचा आणि भक्तीचा. नाशिकच्या भूमीवरून सुरू झालेली ही यात्रा आपल्याला घेऊन चालली आहे केरळच्या घनदाट जंगलांमध्ये भगवान अय्यप्पांच्या पवित्र धामात शबरीमालाला. 41 दिवसांचं कठोर व्रत, इरुमुडी कट्टाचं पावन महत्त्व आणि शेवटी त्या 18 पायऱ्यांवरून मिळणारं परमदर्शन. हा प्रवास फक्त पायांचा नाही, तो आत्म्याचा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जगदीश गायकवाड आणि आपण निघालो आहोत नाशिकहून चेंगनूर मार्गे पंबा आणि पर्वतावरच्या पवित्र शबरीमाला मंदिराकडे अय्यप्पांच्या दर्शनासाठी. परंतु त्याआधी आपण आलो आहोत नाशिकच्या द्वारकामधील श्री अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये 41 दिवसांचं व्रत घेण्यासाठी. शबरीमाला मंदिर जाण्यापूर्वी 41 दिवसांचं व्रत घेण्यासाठी मी आलो आपल्या नाशिकमधल्या द्वारका येथील श्री अय्यप्पा स्वामींचं मंदिर. इथून गुरुजींकडून विधिवत पूजा करून संकल्प करून 41 दिवसांचं व्रत घेतलं. आपण देखील हे व्रत इथून घेऊ शकतात. 41 दिवसांचं व्रत घेतलंच पाहिजे असं देखील काही नाही. तुम्हाला फक्त दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही केरळला शबरीमाला मंदिराला ट्रेक करून जाऊ शकतात. शबरीमाला मंदिर हे वर्षभर उघडं नसतं. त्याच्या उघडण्याच्या तारखा ह्या shabarimala.org या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल. आता मी देखील माझं बुकिंग वगैरे कंप्लीट केलेले 41 दिवसांचं व्रत आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि आता चाललेलो आहे मी नाशिकच्या महामार्ग बसस्थानकावर. महामार्ग बसस्थानकावरून कसाऱ्याची बस घेऊन मग आपण आपला पुढचा प्रवास करूया. सकाळी 11 वाजता आपला प्रवास सुरू झाला होता आपल्या घरून. 11:10 आपण आलो होतो महामार्गाच्या बस स्टँडवर. महामार्गाच्या बस स्टँडवरून आपण कसाऱ्याची बस पकडली आणि बरोबर 1:15 वाजता आपण 12:30 वाजता उतरलो आपण कसाऱ्याला आणि आता 1:15 वाजता आलेले आपण कसाऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर. कसारावरून आपण चाललेले आहोत ठाण्याला. ठाण्यावरून आपली 5 वाजेची ट्रेन आहे केरळकडची. आपला प्रवास सुरू झालेला आहे केरळच्या दिशेने. शबरीमाला मंदिराविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. शबरीमाला मंदिरकडचा प्रवास आपला जो होणार आहे तो ठाण्यावरून सुरू होणार आहे. तर आपण कसाऱ्यावरून लोकल ट्रेन घेऊन आता पोहोचलेलो आहे बरोबर 3:30 वाजता ठाण्याला. ठाण्यावरून जी कोचुवेली एक्सप्रेस आहे जी सायंकाळी 5-5:30च्या सुमारास ठाण्यावरून निघती, त्याच ट्रेनने आपण पोहोचणार आहे केरळला. केरळचा हा संपूर्ण जो प्रवास ह्या ज्या एक्सप्रेसने राहणार आहे, ही ट्रेन महाराष्ट्रातून निघून गोवा, कर्नाटक आणि केरळच्या सुंदर किनारपट्टीवरून जाऊन शेवटी ती त्रिवेंद्रमच्या कोचुवेली स्टेशनपर्यंत पोहोचते. ठाण्याच्या स्टेशनवर तुम्हाला संपूर्ण काळे वस्त्र परिधान केलेले सर्व भाविक दिसत आहेत. हे सर्वजण निघालेले शबरीमाला यात्रेसाठी. शबरीमाला यात्रेच्या मंदिरच्या ओपनिंगच्या डेट्सच्या दिवशी तुम्हाला ह्या ट्रेनमध्ये बरीचशी गर्दी दिसेल. आपली ट्रेन देखील आलेली आहे आणि आपला प्रवास आता सुरू करूया आपण केरळच्या दिशेने.
काल आपला ठाण्यावरून प्रवास सुरू झाला होता मित्रांनो, आणि आज दुसरा दिवस. पहाटे 4 वाजता आपण सर्वात आधी आलो होतो ते गोव्यामध्ये. गोव्यावरून कर्नाटकमध्ये सर्वात आधी 5 वाजता येतो, कारवारमध्ये 6 वाजता येतो, नंतर आपण गोकर्ण रोडला, आणि आपला प्रवास आहे एकदम सिनिक याने पुढे जातो. आता आपण जे आलेलो आहे ते भटकल स्टेशन तुम्ही पाहताय, आणि संपूर्ण एकदम जबरदस्त यार रोड दिसतो हा. तर कंटिन्यू करूया आपण आपली जर्नी. फार सुंदर असा सिनिक आपला हा प्रवास चालू आहे. तर 8:23 आपली ट्रेन आलेली आहे कुंदापुरा येथे, आणि स्टेशन्स फार सुंदर आहे यार. कर्नाटकमधला हा प्रवास आहे ना खरंच सुंदर आहे. आपण ज्याप्रमाणे कोकण रेल्वेचा अनुभव घेतो ना त्याचप्रमाणे ह्या कर्नाटकमधल्या समुद्रकिनाऱ्यावरून चालणाऱ्या ह्या ट्रेनचा अनुभव आहे. आता बाहेर जर जाऊन दाखवलं ना मी तुम्हाला हे कुंदापुराचं स्टेशन, ते देखील फार सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरणात असा संपूर्ण प्रवास आहे. ज्याप्रमाणे आपण कोकण रेल्वेचा अनुभव घेतो त्याचप्रमाणे आपण ह्या ट्रेनचा आपला अनुभव राहतो, आणि संपूर्ण जर्नी ही फारच सुंदर होताना आपल्याला दिसते. 22-113 नंबरची ही LTT कोचिविली सुपरफास्ट एक्सप्रेस ही मंगळवार आणि शनिवार असते. मुंबई LTTवरून 4:45 वाजता निघते, आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8:30 वाजता पोहोचते ती त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरमला. शबरीमालाला जे 41 दिवसांचं व्रत घ्यावं लागतं ते काय राहतं हे तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो. शबरीमालाचं जे व्रत असतं ना ते 41 दिवसांसाठी असतं. ॲक्च्युली मी हे लिहून घेतलेलं आहे. 41 दिवसाचं व्रत घेण्यासाठी आपल्याला जर आपल्या स्थानिक एरियामध्ये जर श्री अय्यप्पा स्वामींचं मंदिर असेल तर आपण तिथून दीक्षा घेतो. तिथून दीक्षा घेतल्यानंतर आता ही जशी काळी रुद्राक्षांची माळ मी धारण केलेली तशी माळ आपल्याला मिळते. आणि मी देखील आपल्या नाशिकमधलं अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे द्वारका सर्कलजवळ, तिथं ही दीक्षा घेऊन मग मी या यात्रेला चाललेलो आहे. तर हे 41 दिवसांमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर याच्यामध्ये जे आपल्याला जे व्रत करावं लागतं ना तर त्याचे नियम काय आहे, तर व्रताची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक दिवशी आपल्याला सकाळी आणि सायंकाळी आपलं स्नान करावं लागतं. सकाळी आणि सायंकाळी स्नान यासाठी का आपल्या शरीराची शुचिर्भूतता यासाठी. दुसरं जे असतं ते आपल्याला काळे कपडे आपल्याला घालावे लागतात. काळेच घातले पाहिजे असं काही नाही, आपण निळे कपडे देखील घालू शकतो. पण काळे कपडे ज्या दिवशी आपण वर जाण्यासाठी निघू पंबावरून त्या दिवशी काळे कपडेच परिधान करणं आवश्यक असतं. तर याचे हे कशासाठी, तर आपलं शरीर हे स्वच्छ राहिलं पाहिजे याच्यासाठी. आपल्या शरीराबरोबरच आपण घराची देखील स्वच्छता ठेवली पाहिजे. हे नियम आपण पाळले पाहिजे. अन्नाविषयी जर सांगायचं झालं तर केवळ सात्विक अन्नच आपण ग्रहण करू शकतो. दिवसातून एकच वेळेस अन्न ग्रहण केलं पाहिजे. जर आपल्याला परिस्थिती नसेल तर आपण 2 वेळेस देखील अन्न ग्रहण करू शकतो, एक सकाळी आणि एक सायंकाळी. या अन्नामध्ये आपण लसूण कांदा हा वर्ज केला पाहिजे. त्याच्यामध्ये हिंग देखील काही ठिकाणी नोंदवलेले, लसूण कांदा हिंग हे आपण वर्ज केलं पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. पूर्ण व्रत पूर्ण होईस्तोवर आपण हे नियम पाळले पाहिजे. आणि साधना कशी करायची, तर साधना म्हणजे आपण रोज सकाळी आणि सायंकाळी जे स्नान करू त्याच्यामध्ये आपण आध्यात्मिक साधना केली पाहिजे. श्री स्वामी शरणमय्यप्पा या नामाचा मंत्रजप आपण केला पाहिजे. स्वामी ये शरणमय्यप्पा या नावाचा मंत्रजप आपण केला पाहिजे. विशेष पूजा अर्चना आपण केली पाहिजे. जीवनशैली जी आपण बाळगतो त्याच्यामध्ये आपल्याला साधारण जीवन जगायचे, भोगविलासापासून दूर राहायचे. शक्यतो जेवढा वेळ आपल्याला नंगे पैर चालता येईल तेच आपल्याला करायचे. हे सगळं जे व्रत आपण पालन करतो हे कशासाठी, तर आपले जे दुर्विकार आहे, आपल्या जे इंद्रियाची लोलुपता आहे त्याच्यापासून दूर राहण्यासाठी, क्रोध असत्य चुगली हिंसा याच्यापासून दूर होण्यासाठी, सेवा आणि परोपकाराचा भाव आपण जागृत ठेवला पाहिजे. हेच आहे या व्रताचं महत्त्व. मी एकच सांगेल मित्रांनो का हे व्रत जेव्हा आपण करतो ना तर आपण शरीर मन आणि आत्मा याचं शुद्धीचं ते प्रतीक आहे, आणि यातूनच आपलं धैर्य संयम सेवा भक्तीची शिक्षा आपल्याला मिळते. तर अशा रीतीने ह्या व्रताचं पालन केल्यानंतर आपण 41व्या दिवशी हे व्रत आपण पंबाला जाऊन शबरीमालेला जाऊन सोडू शकतो. किंवा जिथून दीक्षा घेतली, आता मी नाशिकमधून घेतली तर मी नाशिकमध्येच सोडेल, परंतु तिथं जाऊन देखील आपल्याला सोडवता येईल. तर हे पुढं कशा रीतीने करतात हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवतो.
तर आता थ्रिसूरपासून आपला प्रवास पुढं चालला आहे एर्नाकुलमकडे. धन्यवाद. कोचुवेली सुपरफास्ट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघणारी गाडी आपली चेंगूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आणि काल आपला 5:30 वाजता आपला प्रवास सुरू झाला होता ठाण्यावरून आणि बरोबर 25 तासानंतर आपण पोहोचलो होते चेंगूर रेल्वे स्टेशनला. तर शबरीमालेला येण्याचा पहिला टप्पा आपला हा पूर्ण झालेला आहे. आपल्याला यायचं होतं चेंगूर रेल्वे स्टेशनला. आपण पोहोचलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला चेंगूर रेल्वे स्टेशनलाच यावं लागेल असं काही नाही. तुम्ही कोचीनला जरी आला तरी तुम्ही बसने जाऊ शकतात, कोट्टायमला जरी आला तरी जाऊ शकतात, थिरुवल्लाला जरी आला तरी जाऊ शकतात. बऱ्याच साऱ्या ट्रेन्सला हा चेंगूर स्टॉप नसतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल का तुम्ही कोट्टायमला जरी आलात, कारण की मंगला एक्सप्रेस जी असते आपली नाशिकवरून जाणारी, मुंबईवरून जाणारी, तिला चेंगूरचा स्टॉप नाही परंतु कोट्टायमचा स्टॉप आहे, कोचीनचा स्टॉप आहे. व तुम्ही तिथून देखील आपली यात्रा कंटिन्यू करू शकतात. आता चेंगूरवरून आपल्याला पुढं कसं जावं लागेल, आता मी स्टेशनच्या बाहेर जातो आणि तुम्हाला दाखवतो. इथून खाली जावं लागेल असं. आता हे स्टेशन बाहेर आल्यानंतरच जे दृश्य दिसते आपल्याला ते हे बाहेर ऑटो पण आहे, बस पण आहे. बस आता पाहूया आपण कशी मिळते, इथून कशा रीतीने जाता येईल आपल्याला. तर हे बघा, इथं बाहेर आलून ही बस लागलेलीच आहे पंबाची आणि पहिल्यांदा आपला केरळच्या बसमधून प्रवास सुरू होईल. पाहूया आता बसायला जागा मिळते का नाही, कशा रीतीने बस आहे. मी काही बस अशी बस आणि आता इथून बसायला जागा शबरीमाला यात्रेतला पहिला टप्पा आपला पूर्ण झाला. आपल्याला चेंगूरपर्यंत यायचं होतं आणि आता चेंगूरवरूनच दुसरा टप्पा आपला चालू होईल पंबापर्यंतचा. बरोबर 8 वाजता आपला हा बसचा प्रवास सुरू झालेला आहे. चेंगूर ते पंबा हाचं बसचं जे तिकीट आहे ते 141 रुपयाचं तिकीट आहे आणि मग 3.5 ते 4 तासाचा हा बस प्रवास राहणार आहे. ॲक्च्युली ही संपूर्ण जर्नी फार सुंदर आणि सिनिक आहे, परंतु रात्रीची बस जर्नी असल्यामुळे आपल्याला बाहेरचं काही दृश्य पाहता येणार नाही. आणि केरळमधला हा माझा पहिला बस प्रवास राहतो आहे. तर कशा रीतीने हा बस प्रवास राहतो आणि पुढची जर्नी कशी राहते ते तुम्हाला या व्हिडिओत मी पुढं दाखवतोच. संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. तर बरोबर 9:30 वाजता आपला इथं आता टी टाईम झालेला आहे. तर हे बघा, हे इथं आता आपल्याला सोडलेले आहे. जवळपास 11 वाजले. आधी मला चाय पिऊ दे भाऊ. शांत कर तू. काही अशी सुविधा इथं ॲक्च्युली आता बऱ्याच ठिकाणी रूम पाहिल्या, परंतु रूम सर्वत्र फुल इथं. तर चौकशी करतोय आता इथे एक आपले महाराष्ट्रातलेच हे बंधू. नाही मी घ्या, तुम्ही घ्या. शबरीमालामधील श्री अय्यप्पा स्वामी मंदिर हे वर्षभर काही ओपन नसते, काही विशिष्ट कालावधीमध्येच ते ओपन असते. परंतु जेव्हा कधी ते ओपन असते तेव्हा मात्र भाविकांची बरीचशी गर्दी असते. त्यामुळं तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर आधीच तुमचं प्री बुकिंग करून इथं या. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्व मित्रांनो. आज वाजलेले आता सकाळचे 4.
रात्री बराच वेळ झाला, कुठंच रूमची उपलब्धता झाली नाही, परंतु पंबा नदीच्या समोर हॉल्स आपल्याला उपलब्ध झालेले आहे आणि ह्याच हॉलमध्ये आपला कालचा मुक्काम राहिला. ह्या हॉलमध्ये जो मुक्काम राहिला तो 400 रुपये पर हेड एका व्यक्तीचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्लॉकरूमची देखील सुविधा उपलब्ध होते. आता सकाळीच मी चाललेलो आहे पंबा नदीच्या स्नान करण्यासाठी, तर आपण मस्त स्नान करूया. शबरीमाला श्री स्वामी अय्यप्पा मंदिराच्या दर्शनासाठी सर्वात आधी आपल्याला पंबा नदीचं स्नान करावं लागतं. स्नान झालेलं आहे आपलं, 4:45 वाजलेले आहे. आता जी मोठी बॅग आहे ती आपण आता क्लॉकरूममध्ये ठेवतो आहे आणि फक्त आवश्यक एवढं सामान आपण बरोबर घेऊन आता जाऊया. तर क्लॉकरूम आणि आपल्या कालच्या मुक्कामाच्या रूमच्या बाहेरचं मी दृश्य तुम्हाला दाखवतोय. तर हे बघा, ही गर्दी तुम्ही पाहताय. पहाटे 5 वाजेची 4:58ची वेळ झालेली आहे. आता कालचा जो आपला प्रवास संपला होता तो पंबाच्या बस स्टँडवर हा जो पूल जो पाहताय तुम्ही, हा पंबा नदीच्या वरतीच बांधण्यात आलेला पूल आहे आणि हा पूल क्रॉस करून जेव्हा आपण इथं येतो तेव्हा लगेच तुम्हाला क्लॉकरूम, लॉकर रूम दिसून येतं आणि इथं आपली राहण्याची व्यवस्था होऊन जाते. मी काल जेव्हा आलो ना तेव्हा इतकी गर्दी होती आणि रूम देखील मिळत नव्हता. रूम तर पूर्ण 2.5 म्हणजे एका जणाचे 2500 रुपये सांगत होते, कारण की गर्दी एवढी. फक्त 4 का 5च दिवस मंदिर उघडे त्याच्यामुळे ही गर्दी होती. परंतु एक मोठा हॉल आहे, तिथे एक बेड सिस्टीमनी मला बेड सिस्टीम मिळाली आणि आता तिथंच क्लॉकरूममध्ये मी 50 रुपयामध्ये माझी बॅग ठेवून आता बाहेर आलेली आहे. आता बाहेर आल्यानंतर सकाळी काय काय करायचं राहतं आपल्याला. सकाळी आपण आपली बॅग क्लॉकरूममध्ये ठेवून इथं हे जे पवित्र नदी पंबा नदी, ह्या पंबा नदीमध्ये आपल्याला स्नान करायचं असतं. माझं पहाटेच इथं स्नान झालेलं आहे. तुम्हाला मी नदी पण दाखवून देतो कशा प्रकारचं आहे आणि स्वच्छ वाहतं पाणी असतं. जरी लोकांची गर्दी असली तरी पाणी काही साचलेलं नसतं, त्याच्यामुळं एकदम चांगलं स्नान असतं. आपण वर जाताना आपल्याबरोबर काय काय न्यायचं, तर हे बघा, ही छोटी सॅग माझ्याबरोबर घेतलेली मी. त्या सॅगमध्येच माझा मोबाईल, माझं माईक वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. व्हर्च्युअल क्यू कूपन आपल्याला घ्यावं लागतं. ते ऑनलाईन कूपन देखील मी तुम्हाला दाखवून देतो कसं राहतं आणि ते कूपन घेऊन आपला पुढचा प्रवास इथून चालू होतो. आता बरोबर 5 वाजलेले आणि 5 वाजता मी माझं इथून पुढचा प्रवास हा चालू करतो आहे. आता इथं आपल्याला घ्यायचा आहे इरुमिडूचा प्रसाद. म्हणजे इरुमिडू म्हणजे असं राहतं की जे आपल्याला वरती देवस्थानामध्ये अर्पण करावं लागतं, तर तोच प्रसाद आपण घेऊ. ती पूजाविधी देखील मी तुम्हाला दाखवतो. इरुमिडू म्हणजे एक असा प्रसाद असतो का जो नारळ कट करून, त्या नारळ म्हणजे पूर्ण नाही कट करत, वरतून कट करतात, त्याच्यात गावठी तूप टाकतात आणि साईडने असं तांदूळ वगैरे देतात आणि तो प्रसाद आपल्याला वरती श्री अय्यप्पा स्वामी मंदिरांना अर्पण करायचा असतो. तोच प्रसाद आपल्याला इथून घेऊन जावं लागतो. परंतु तो प्रसाद कोण घेतं, ज्यांनी 41 दिवसाचं व्रताचं पालन केलेले तेच हा प्रसाद घेतात आणि तेच हा प्रसाद वर घेऊन जातात. आणि ज्या पवित्र 18 पायऱ्या असतात ते जे 41 दिवसांचं व्रत करतात त्याच पायऱ्यांनी जाऊ शकतात. परंतु ज्यांनी व्रत केलेलं नसतं त्यांना देखील आपण सामान्य दर्शन आपण करू शकतो. तर आता आपण इथूनच आता पुढे चाललेलो आहे. 200 मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला हा पायऱ्यांचा मार्ग दिसून येतो. इथूनच आपली यात्रा सुरू होते शबरीमालेची आणि इथं वरती सर्वात आधी वरद विनायक गणपती देवाचं मंदिर आहे. तिथून आपलं इरुमिडूचा प्रसाद तयार करून आपली यात्रा पुढे सुरू होते. ज्यांना ही यात्रा वर चढणं शक्य नाही त्यांना इथं अशा प्रकारच्या डोल्या देखील उपलब्ध आहे. तर ह्या डोलीचा मी इथं रेट विचारला तर ते बोलले का किती वजन आहे बुवा त्या पर्सनचं त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे, कारण की ते वजनावर त्यांचा मग हिशोब राहतो आणि साधारणतः 3-4 हजारपर्यंत तुम्ही डोली घेऊन वर जाऊ शकतात. तर बरोबर आता 5:15 वाजता आपला प्रवास सुरू होईल शबरीमालेचा. इरुमिडूचा प्रसाद घेऊ आणि आपली यात्रा ही पवित्र सुरू करू. थोडं वर आल्यानंतर आता हे जे तुम्ही पाहताय इथं कंटिन्यू हे नारळ फोडून पूजा करताय, हे बघा. तर
हे ॲक्च्युली आपल्याला इरुमिडूचा जो प्रसाद मिळतो त्याच्यात हे नारळ देतात आणि मग ते फोडून आपल्याला वर जावं लागतं. वर आल्यानंतर इथं हे आपल्याला दिसतंय हे श्री गणपती मंदिर आणि जो इरुमिडूचा जो प्रसाद तयार होतो तो ह्या पुढं जे मंदिर आहे केतू नीरा मंडपम तिथं तयार होतो. तर आपण आता तिथंच चाललेलो आहे. इथं वर देखील लॉकर रूम वगैरे सुविधा उपलब्ध आहे इथं वरती देखील, परंतु जर जास्त जड बॅग असेल तर इथपर म्हणजे थोडं वर चढून यावं लागेल. तर आपला प्रसाद आपल्याला तयार करायचा आहे तो ह्या केतू नीरा मंडपम येथे. केतू नीराचा जो इरुमिडूचा जो प्रसाद आहे तो 300 रुपये द्यावे लागतात. 300 रुपयाचा आता हे काउंटर इथून आपल्याला आपलं कुपन घ्यावं लागेल आणि मग आपला प्रसाद तयार होईल. तर करूया आपण आता. आता शबरीमाला मंदिरामध्ये इरुमिडूचा हा प्रसाद नेमका काय असतो तर इरुमिडू हा अय्यप्पा स्वामींच्या यात्रेसाठी भक्ताच्या डोक्यावर घेतला जाणारा 2 कप्प्यांच्या पिशवीसारखा गठ्ठा असतो. तो केवळ व्रत पाळलेल्या म्हणजे 41 दिवस ज्यांनी व्रत पाळलेले त्या भक्तालाच नेण्याची परवानगी असती. इरू म्हणजे 2 आणि मुडी म्हणजे गाठ किंवा कप्पा म्हणून 2 कप्प्यांची पवित्र पिशवी. त्याचंच मल्याळममधलं नाव इरुमिडू असं पडलेलं आहे. आता या 2 भागांमध्ये काय असतं, याच्यामध्ये पुढचा जो भाग असतो ना तो मनमुडी म्हणजे देवासाठी, हा भाग पूर्णपणे अय्यप्पाला अर्पण करण्यासाठी असतो. यात ठेवलेली सर्व सामग्री प्रसाद मानली जाते. त्याच्यामध्ये नारळ हेच मुख्य प्रसाद असतं. तूप, नारळाने भरलेलं शुद्ध तूप, अक्षता, कापूर, अगरबत्ती, हळद कुंकू, फुले आणि काही नाणे आणि दानरूप पैसे देखील असतात. याच्यामध्ये जो मागचा भाग आहे त्याला पिनमुडी म्हणतात. त्याच्यामध्ये भक्ताच्या वैयक्तिक गरजांसाठी म्हणजे अन्नधान्य, फळं, प्रसाद असं काही असतं. आणि अशा रीतीने आपण देखील आपला हा इरुमिडूचा प्रसाद तयार केलेला आहे. आणि आता सुरू करूया आपली यात्रा. आणि गणपती भगवंताचं दर्शन करून आपला बरोबर आता 5:30 वाजता वरचा प्रवास. शबरीमाला मंदिरासाठी ऑनलाईन अधिकृत प्रवेश पास आपल्याला लागतो. त्याचीच ही लाईन आहे. आपल्याला ही ऑनलाईन बुकिंग करून आपल्याला ह्या असं कुपन मिळतं. यालाच म्हणतात व्हर्च्युअल क्यू कुपन. आता हे कुपन कुठून मिळतं तर https sabrimalaonline.org या वेबसाईटवर जा. ती वेबसाईट उघडून रजिस्टरवर क्लिक करा. त्याच्यात तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आणि पासवर्ड भरून पूर्ण एक खातं तयार करा. तुम्हाला एक OTP येईल. त्या OTPवरून तुमची नोंदणी पूर्ण करा. त्याच्यामध्ये तुमचं नाव, वय आणि ID प्रूफ, आधार नंबर असं टाका. त्याच्यामध्ये उपलब्ध तारीख आणि वेळ पाहून तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा. हा स्लॉट साधारणतः 1 तासाच्या अंतरावर असतो आणि सर्व तपशील झाल्यावर कन्फर्म करा. आणि मग अशा रीतीने ते कूपन घेऊन तुम्ही आपली ही यात्रा पुढं कंटिन्यू करा. आपण देखील आता आपली पास दाखवून आता आपला प्रवास पुढं चालू केलेला आहे. इथं पुढं आल्यावर 2 मार्ग दिसत आहे बघा. हा निलिमल्ला टॉप आणि हा स्वामी अय्यप्पन रोड. म्हणजे ज्यांना थोडा चढायला त्रास होईल त्यांनी निलिमल्ला टॉपने न जाता हा थोडा सपाट मार्गाने जाऊ शकतो. आपण आता निलिमल्ला टॉपनीच वर चाललेलो आहे. तर इथून आता खरा आपला 5 किलोमीटरचा शबरीमाला मंदिरचा श्री अय्यप्पा स्वामी मंदिरचा 5 किलोमीटरचा ट्रेक हा सुरू झालेला आहे. सरासरी जर आपण चालत राहिलो ना तर 2 ते 3 तासाचा हा वेळ लागतो. हा जो मार्ग आहे संपूर्ण कॉन्क्रीट पायऱ्याचा आहे, खडकाळ वाट आहे, जंगलाचा भाग आहे. परंतु जेव्हा यात्रा चालू असते ना सर्व सोयी सुविधा इथं युक्त असतात. आपल्याला ज्युसेस, पाणी सर्व काही इथं उपलब्ध होऊन जाईल. हा जो मार्ग आहे पंबा ते सन्निधानम सुमारे 5 किलोमीटरचा डोंगर मार्ग आहे हा संपूर्ण. आणि संपूर्ण मार्ग हा पायऱ्यांनी मस्त असा बनवलेला आहे. बरोबर 6 वाजता आपण पोहोचलेलो आहे निलिमल्ला टॉपला. आणि जर एखाद्या भाविकाला काही त्रास झाला तर वरती एक हॉस्पिटलची देखील सुविधा आहे. आता हे बघा ही ॲम्ब्युलन्स नक्कीच एखाद्या भाविकाला घेऊन चाललेली असेल का ज्याला त्रास झालेला असेल चढण्याचा. त्याला बरेच सारे भक्तगण, भाविकजण असे दिसून येतात की त्यांना चढायला त्रास होतो. कारण की निलिमल्ला टॉपची चढाई एकदम सरळ आहे. मग तिथून थोडासा सपाट भाग लागतोय हा. आणि
आपण पुढे जातोय आता. काय अनुभव येतोय? वरती शौचालयाची देखील सुविधा आहे, पण शौचालय डायरेक्ट तुम्हाला निलिमाला टॉपलाच मिळेल, मध्ये कुठंच नाहीये. शबरीमालाच्या या ट्रेकसाठी आवश्यक वस्तू आपल्याला काय काय लागतील? जर तुम्ही 41 दिवसांचं व्रत केलं असेल तर इरुमुडीचा तो प्रसाद तुम्हाला आवश्यक आहे. सोबत एक पाण्याची बॉटल राहू द्या, हलका खाऊ म्हणजे बनाना, ड्रायफ्रूट्स वगैरे राहू द्या. रात्रीच्या वेळेस जर तुम्ही ट्रेक चालू करत असाल तर टॉर्च राहू द्या. आता मी जो करतोय हा सकाळचा आहे, आता उजेडतंय वातावरण थोडं. आणि पावसाचं जर वातावरण असेल तर रेनकोट राहू द्या. साधी रबरी चप्पल असू द्या बरोबर. प्रवासाचा जो हा योग्य काळ असतो ना, तो नोव्हेंबर ते जानेवारी, त्यालाच मंडला मकरविकुल्लू सीझन म्हणजे मुख्य यात्रेचा काळ असं मानलं जातं. एप्रिल ते जूनचा जो काळ असतो तो उष्ण हवामानामुळे एकदम गरम वातावरण असतं. कमी भक्तांची तिथं आपल्याला हे होतं. आणि मंदिर उघडण्याचे दिवस असतात ना, तर ते प्रत्येक मासाच्या पहिल्या 5 दिवसांसाठी आणि विशेष पर्वासाठीच ओपन असतात. आपल्याला आपल्या सोयीनुसार शबरीमाला.org या वेबसाईटवर जाऊन मंदिराच्या कधी मंदिर ओपन आहे ती तारीख पाहून तुम्ही तुमची यात्रा ही निश्चित करू शकता. हा संपूर्ण प्रवास करत असताना स्वामी शरणम अय्यप्पाचा नाद निनाद हा कायम असतो. आपण इथं प्रत्येक भक्ताला स्वामी म्हणून संबोधले जाते. सर्व समान, जात, धर्म, आर्थिक भेदभाव इथं आपल्याला काहीही दिसत नाही. श्रद्धा आणि संयमाची खरी कसोटी आपल्याला इथं दिसून येते. हे जे पूर्ण ट्रेकचं रूट आहे ना, हा पंबापासून म्हणजे जिथं आपण स्नान करतो तिथून ते मंदिरापर्यंतचा जो मार्ग आहे तो 5 किलोमीटरचा आहे. अजून एक इथला एक यात्रा केली जाते. ज्याप्रमाणे आपण परिक्रमा करतो तशीच इथली एक परिक्रमा असते, त्याला इरुमेली मार्ग म्हणतात. 45 किलोमीटरचा हा जंगलाचा ट्रेक असतो, त्याला पिलग्रिम मार्ग देखील म्हणतात. आणि दुसरा अजून परिक्रमा मार्ग इथं होतो, तो म्हणजे वेंडी पेरियार मार्ग. तो 25 किलोमीटरचा असतो, तो कमी वापरला जाणार आहे. आणि जे वरिष्ठ नागरिक आहे ना, त्याच्यासाठी चलकायम मार्ग तो 3.5 किलोमीटरसाठी असतो. आपण जो करतोय हा रेग्युलर मार्ग आहे, हा रेग्युलर ट्रेक आहे, जे पंबा नदीपासून चालू होऊन थेट मंदिरापर्यंत जातो. शबरीमाला यात्रेसाठी येणारा प्रत्येक भक्त हा अय्यप्पा स्वामींच्या नावाचा जयघोष करत पंबा नदीत स्नान करून इरुमुडी डोक्यावर घेऊन हा कठीण 5 किलोमीटरचा डोंगर चढतात. प्रत्येक पावलागणिक ते भक्त वरच्या दिशेने जात नाही तर स्वतःच्या अंतर्मनातील अंधकारावर विजयच मिळवतात. याच्याबद्दल हा जो डोंगर आपण पाहतोय आता, याच्याबद्दल अशी कथा सांगितली जाते की अय्यप्पा स्वामी हे हरिहर पुत्र आहेत. हरिहर म्हणजे काय तर हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव, भगवान शिव आणि विष्णूंचा मोहिनी रूप यांचा पुत्र. यांनी महिषी नावाच्या असुरिणीचा संहार केला आणि नंतर या डोंगरावर तपश्चर्या करण्यास बसले. त्या डोंगराचं नावच पडलं शबरीमाला मंदिर. शबरीमाला मंदिराचा हा संपूर्ण परिसर पेरियार टायगर रिझर्व फॉरेस्टमध्ये वसलेलं आहे. हे पटानमथिट्टा जिल्ह्यामध्ये भगवान अय्यप्पा स्वामींना समर्पित असं मंदिर आहे. या अय्यप्पा स्वामींचा जन्म आणि बालपण याच्याविषयीची अशी कथा सांगितली जाते का कधी काळी केरळमधील पांडळम राजघराण्याला अपत्य नव्हते. एका दिवशी पांडळम नदीकिनारी राजाला एका दिव्य बालकाची टोपली सापडली. तोच हा अय्यप्पा बालक. राजाने त्या बालकाला आपल्या पुत्रासारखं वाढवलं. त्याचं नाव ठेवलं मणिकंदन, कारण त्याच्या गळ्यात मणी होता. पुढं महिषीचा संहार त्याने केला. मोठा झाल्यावर अय्यप्पाने महिषी नावाच्या असुरणीचा संहार केला. ती देवी दुर्गेच्या शापामुळे असुर रूपात जन्मलेली होती. तिचा वध झाल्यावर ती मुक्त झाली आणि स्वामींना म्हणाली, तुम्ही मला लग्न का करत नाही? तेव्हा स्वामी म्हणाले, जेव्हा कन्या स्त्री माझ्या दर्शनाला येईल तेव्हाच मी विवाह करेल. तेव्हापासून ती देवी मल्लिकापूर थम्मा या नावाने शबरीमालाजवळ राहते आणि म्हणूनच महिलांना म्हणजे 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना या मंदिरात जाण्याची परंपरेनुसार मनाई आहे असंच मानलं जातं. महिषीचा वध करून अय्यप्पा स्वामी जंगलात गेले आणि या डोंगरावर तपश्चर्या केली.
त्या ठिकाणी त्यांनी शबरी मातेच्या आठवणी प्रेरित होऊन आश्रम स्थापन केला. म्हणूनच या ठिकाणाचं नाव पडलं शबरीमला, म्हणजेच शबरी अधिक मला म्हणजेच शबरीचा डोंगर. पांडळम राजाने नंतर स्वप्नात अय्यप्पा स्वामींना पाहिलं आणि त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मंदिर उभारलं. हे मंदिर सुमारे 12व्या शतकाच्या सुमारास उभारलेलं आहे आणि पुढे अनेक वेळा ते नष्ट होऊन पुन्हा त्याची पुनर्बांधणी करण्यात आलेली. मंदिरातील मुख्य देवता आहे अय्यप्पा स्वामी आणि इतर देवता आहे मल्लिकापूर थम्मा, गणपती, नागदेवता. अशाच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आता पोहोचलेलो आहोत. 6:56 आपण आता लाईनीला लागलेलो आहे. बरोबर 7 वाजता आपण 41 दिवसांच्या व्रतानंतर आज या प्रवासानंतर भगवान अय्यप्पांच्या पवित्र शबरीमला मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो आहे. शरीर थकले पण मन अनंत आनंदाने ओथंबते. या वाटेवर प्रत्येक पावलागणिक संयम, श्रद्धा आणि भक्तीची परीक्षा होती. पण आज जेव्हा या 18 पवित्र पायऱ्यांसमोर उभा आहे तेव्हा जाणवतं. फायनली सिक्युरिटी चेकिंग होऊन आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचत आहोत. मित्रांनो, मंदिराचं हे समोर भव्य प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे आणि याचं सर्वात मोठं महत्त्व म्हणजे ज्यांनी 41 दिवसांचं व्रत घेतलेले तेच फक्त ह्या समोर ज्या 18 पायऱ्या आपल्याला दिसत आहे त्या 18 पायऱ्यांनी आपण चढू शकतो. आणि ह्या 18 पायऱ्या म्हणजे देवासमोर आत्मसमर्पणाचा क्षण असतो का मी काही नाही, सर्व काही स्वामी आहे. या 18 पायऱ्यांचं काय महत्त्व असतं तर ह्या 18 पायऱ्या म्हणजे आध्यात्मिक प्रतिकात्मक. याचा अर्थ असा का 1ली ते 5वी पायरी म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिये, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या इंद्रियांवर मी संयम ठेवल असंच ह्या पायऱ्यांवर आपण जाताना बोलायचं. 6 ते 10 म्हणजे आपले 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, वाणी, जननेंद्रिय, गुदेंद्रिय म्हणजेच माझ्या कर्मांवर मी नियंत्रण ठेवल. आणि 11 ते 15 मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, अंतःकरण शुद्ध करणे आणि अहंकाराचा त्याग करणे. आणि 16 ते 18 म्हणजे आपले त्रिगुण, सत्व, रज, तम, प्रकृतीला 3 गुण जिंकून आत्मज्ञान प्राप्त करणे. आणि असाच संकल्प करून आपण 18 पायऱ्या चढून वर येतो आणि वर आपलं दर्शन होतं ते ह्या शबरीमला मंदिराचं, ज्याच्यावर लिहिलेलं आहे तत्वमसी. छांदोग्य उपनिषदामधील हे घोषवाक्य आहे तत्वमसी. म्हणजे तू जीवनभर ज्याचा शोध घेत आहेस तो दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः तूच आहेस, असं भव्य घोषवाक्य लिहिलेलं हे शबरीमलामधील श्री अय्यप्पा स्वामी मंदिराचं आता आपल्याला लवकरच दर्शन होणार आहे. भली मोठी रांग इथं कायम असते कारण की मंदिर हे थोड्या कालावधीसाठीच उघडं असतं आणि ज्यांनी 41 दिवसांचं व्रत घेतलेले त्यांचा दर्शन मार्ग हा वेगळा असतो आणि ज्यांना ओपनमधली दर्शन घ्यायचं असतं त्यांची लाईन तर अजून भली मोठी असते. त्याच्यामुळं आता बघूया किती वेळ लागतो दर्शनाला आपल्याला आणि मी देखील तुमचं देखील दर्शन करवतो श्री अय्यप्पा स्वामी देवतेचं. मंदिर जेव्हा ओपन असतं म्हणजे मकरविलक्कू किंवा मंडल पूजा कालावधीमध्ये तुम्ही येत असाल तर त्या काळात विशेष गर्दी असते. दर्शनासाठी पोहोचण्याची वेळ तुमची ही लवकर असावी कारण की सकाळी जर तुम्ही लवकर चालू केलं तर तुम्ही लवकर पोहोचू शकतात. व्हर्च्युअल क्यू किंवा ऑनलाईन स्लॉट बुकिंग करून तुम्ही येत असाल तर त्याच्यामुळे तुमचा टाईम स्लॉट हा सकाळचा ठेवा. लहान मुलं, वृद्ध उपस्थित असतील तर त्यांना व्यवस्थित आरामदायक ठिकाणी बसवा आणि बराच वेळ आपल्याला या रांगेत उभं राहावं लागतं. त्याच्यामुळं डोकेदुखी, उष्णता, थकव्यासाठी काही गरम पाण्याची बॉटल वगैरे देखील तुमच्या बरोबर असू द्यात. शबरीमला यात्रेचा अनुभव हा अत्यंत आध्यात्मिक आहे परंतु गर्दीमुळे कधीकधी तो आव्हानात्मक देखील होऊन जातो. तर दर्शन झाल्यानंतर मग आपला जो प्रसाद आहे हिरोमिडूचा तर काय करायचा तर जे नारळ आहे ज्याच्यात आपण गावठी तूप घेतलेलं असतं ते इथं फोडायचं, ते तूप इथं अर्पण करायचं, थोडा प्रसाद आपल्या बरोबर घ्यायचा आणि जे प्रसादाचे तांदूळ दिलेले असतात ते इथं हे बघा हे असे मोठे मोठे भांडे ठेवलेले त्याच्यात आपण आपला हा प्रसाद टाकू शकतो. आता हा बाकीचा उरलेला प्रसाद मला सांगितलं त्यांनी पुढे घेऊन जा तर तिकडं चाललो आपण. पूर्ण मंदिराचा राऊंड मारून असं इकडून आता खाली चाललेलो आहे मी. इथं बरेच सारे मुक्त विश्रामस्थळ देखील आहे. हे बघा आता हे
मगुंडा मुक्त विश्रामस्थळ ज्याप्रमाणे आपण काल हॉलमध्ये मुक्काम केला तसाच हा मुक्काम इथं देखील करू शकतो. इथं मागच फ्री टॉयलेट्सची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याच्यामुळे इथं जर तुम्ही हॉल घेतला तरी तुम्ही राहू शकतात. आणि आता जेवणाचं काय तर जेवणाचं इथं सगळ्यात प्रसिद्ध आहे श्री हरी भवन आणि इथंच चांगलं जेवण मिळतं. मला आत्ता सांगितलं एक जणांनी. तिथंच चाललो आहे आता मी. सकाळी 5ला सुरुवात केलेली होती संपूर्ण यात्रा करण्यासाठी आणि 11 वाजेपर्यंत संपूर्ण माझं दर्शन पूर्ण झालं. तरी इथून माझा पाय हा काही निघूशी मला वाटत नाही आहे, कारण की इथले रिच्युअल्स, इथल्या भक्तांची श्रद्धा, इथं चालत आलेल्या वेगळ्या वेगळ्या परंपरा पाहण्यात मी दंग झालेलो आहे. फक्त प्रॉब्लेम इथं मला येतो म्हणजे भाषेचा, कारण की इथं बोलली जाणारी प्रमुख भाषा म्हणजे मल्याळम. फार कमी जणांना इथं हिंदी बोलता येतं. तरी मी प्रत्येकाचं एक धार्मिक भावना, प्रत्येकाची आध्यात्मिकता पाहत होतो. एक वेगळी संस्कृती मला पाहायला मिळत होती आणि अशा रीतीने संपूर्ण वेळ बघून आता आपण निघालेलो आहे परतीच्या मार्गाला पुन्हा आपल्या पंबा नदीच्या वाटेकडं. जिथून आपण इरुमिडूचा प्रसाद तयार करून घेतला होता इथून तुम्ही जाताना प्रसाद देखील घेऊ शकता. मोदकमचा 40 रुपयाला आणि अवल 40 रुपयाला इथं काउंटर बनलेले आहे. आणि हा मंडप जिथून आपण सकाळी आपल्या इरुमिडूचा प्रसाद आपण बनवला होता. मंदिरांचा समूह आहे हा इथं. दुपारचं ऊन इतकं वाढलेलं आहे ना, त्याच्यामुळं सकाळी लवकर करा. आपण वरती जातो ना तेव्हा ह्या मंदिराच्या बाजूने वर जातो म्हणजे डाव्या हाताने, आणि येताना आपण गणपती मंदिराचं दर्शन करून इकडून खाली येतो म्हणजे एक प्रदक्षिणा आपली बरोबर पूर्ण होती. तर संपूर्ण 41 दिवसांचं पालन करून आपलं शबरीमाला मंदिराचं दर्शन आता पूर्ण झालेले मित्रांनो. या घनदाट अरण्यात पर्वतराजांच्या कुशीत वसलेलं हे पवित्र शबरीमाला मंदिर केवळ एक देवस्थान नाही, तर प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनात पेटलेली श्रद्धेची ज्योत आहे. लाखो पावलांनी चालत, उपवास करून, संयम पाळून, स्वामी ये शरणमय्यप्पा म्हणत जो भक्त या पर्वतावर पोहोचतो, त्याच्या जीवनातील थकवा, दुःख, अभिमान आणि आसक्ती या साऱ्या गोष्टी पायऱ्यांवरच विसरतात. इथे आल्यावर कळते देव कुठे बाहेर नाही, तो आपल्या श्वासात आहे. तोच आपल्यातला धैर्य, संयम आणि श्रद्धा आहे. या मंदिरात जाताना ज्या 18 पवित्र पायऱ्या, त्या केवळ पायऱ्या नाहीत, तर त्या आहेत आत्म्याला उन्नतीकडे नेणाऱ्या साधनेच्या पायऱ्या. आणि जेव्हा भक्त शेवटच्या पायरीवर पाऊल ठेवतो त्याला जाणवतं मी आणि स्वामी दोघे वेगळे नाही, तर आम्ही आहोत तत्वमसी, म्हणजे ज्याचा मी शोध घेत आहे तो मीच आहे. हाच तो क्षण जेथे भक्तीचं रूप ध्यानात परिवर्तित होतं आणि म्हणून माणूस देवात विलीन होतो. स्वामी ये शरणमय्यप्पा. चला आपण सर्वजण या भक्तीचा अनुभव आपल्या आयुष्यात उतरवूया. अहंकार, राग, द्वेष, लोभ यांना विसरून प्रेम, श्रद्धा आणि एकत्वाचा संदेश जगाला देऊया. कारण शेवटी प्रत्येक जीवात, प्रत्येक श्वासात स्वामींचंच अस्तित्व आहे. स्वामी ये शरणमय्यप्पा. हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत या शबरीमालाची संपूर्ण मराठी माहितीचा व्हिडिओ हा पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ पाहून थोडं जरी तुम्हाला वाटलं का मला ह्या व्हिडिओतून थोडीफार माहिती मिळाली आहे असं वाटल्यास नक्कीच लाईक करा. कारण की यूट्यूबचा एक अल्गोरिदम आहे, जेवढं लाईक ज्या व्हिडिओला असतात तेवढा तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास यूट्यूब देखील मदत करतं. त्याच्यामुळे नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वामी ये श्री शरणमय्यप्पा. हर हर महादेव. हा, इतकं छान वाटतंय. पूर्ण शबरीमाला यात्रेचा जो पायांना थकवा आला होता तो 1 मिनिटात
दूर झाला आपला ह्या पंपा नदीच्या स्पर्शाने.